एकदम शांतता एकदम शांतता एकदम स्लो म्युझिक चालू आहे. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. सो आत्ता वाजलेत पहाटेचे 7 आणि आम्ही चाललोय अलिबागला. सो फायनली आमची फर्स्ट ट्रिप होते आमच्या विस्टॉमवर. आतापर्यंत आम्ही फक्त R15 वर फिरलोय, पण आज पहिल्यांदा खूप टायमानंतर, आता बाईक घेऊन आम्हाला झाले असेल थोडा टाइम, पण पहिल्यांदा आम्ही असे लॉंग रूटला जाणार आहोत. बघूया कसे मजा येते. खूपच मजा येणार आहे ऑब्विसली. सो तुम्ही काय बोलाल? तुमच्या पुढे आम्ही काय बोलू शकतो? काही नाही बोलायचं. सो लेट्स गो, लेट्स राईड. सो आमच्या हवाचे मस्त रेडी झालेले आहेत. हेल्मेट घातलंय, काल वॉश करून आणली आहे त्यांनी गाडी, आणि आता मॅप लावतायत, किती टाइम चेक करतायत. आणि इथे आम्ही मस्त बॅग वगैरे पॅक केली आहे. हा स्टँड आहे आमचा. आणि स्कार्फ घेतलाय मी, ऑब्विसली ऊन खूप लागणार आहे म्हणून. नवऱ्याने स्पीड पकडली आहे फुल. त्यांना असं झाले कधी पोचतोय. सो ही आपली विस्टम लावली आणि आम्ही आलो आहे गोग्रीन नर्सरी प्लस रेस्टॉरंट आहे. सो युनिक आहे मस्त आणि एकदम हायवे टच आहे अलिबागला जाताना. सो यू कॅन सी ही आउटडोअर नर्सरी आहे इकडे. बाकी इथे हे प्लांट क्लिनिक पण आहेत, म्हणजे हबवाले जे प्लांट असतात ते सगळे. आणि यांनी मस्त बॉटलमध्ये हे केलेले आहे. सो त्यानंतर इकडे हे अँटिक फर्निचर आर्ट डेकोर आहे. सो तिकडे आपण व्हिजिट नंतर करूया. वाव, इथे डॉग्सचा पूर्ण इलाका आहे इथे. ग्रामपेठ, हे आउटडोअर नर्सरी. वा, टॉकयार्ड. इथे जे जे मँगोज वगैरे आहेत तिथून आपण विकत पण घेऊ शकतो. आणि इकडे सगळीकडे रेट वगैरे पण मेन्शन आहेत. सो हे आहे 70 रुपीज, 650 रुपीज, 120. थायलंडचे मँगो पण आहेत. फणस आहे. फ्रुटोपिया, इकडे सगळे फ्रूट्स आहेत. ओके, वाव. मॅडम इथं बसलेत. फ्लावर्स, वाव. ते टॉकयार्डमध्ये आय थिंक सगळे इन्फो आहे. ओके, इथून बसून गप्पा वगैरे मारू शकता. वारली पेंटिंगचं मेन्शन आहे तिथे. हां, मॅडम आता इथं ब्लॉगिंग चालू केलं आहे मॅडमने, काहीतरी बोलतात ते. सो पाहूया आता शांतता कशी भेटणार. हा बाबू, रडू नकोस. तू कशाला करायचं लग्न? एक तर तू लग्न केलं, ते पण तू लव्ह मॅरेज केलं. असं पण नाही की तुला गळ्यात बांधली. लव्ह मॅरेज केलं? मग तुला गळ्यात बांधून दिली का? तूच माझ्या सो प्रेमात गाईज, पडलास, तूच मला मेसेज केला, तूच मला लाडी गोडी लावली. मी ब्रेकअप केल्याच्या नंतर सुद्धा तूच पॅचअप करायला आलास. माझी चुकी झाली आहे, एग्री. माझी चुकी झाली गाईज. तुम्ही ही चुकी करू नका. बट मी बेस्ट डिसिजन घेतला तुझ्याबरोबर. तुझी चॉईस चांगली आहे का, पण माझी चॉईस काय? माझी चॉईस तुला माहिती ना, मला काही गोष्टींमध्ये चॉईस समजत नाही. मी चुकीची चॉईस करतो. चांगली नाहीये. खरंच नाही माझ्या चांगली. बाबतीत तू निवड चांगली केलीस. नाही नाही, खरंच चांगली नाही आहे. गुळाची चव काय काय. इट्स ओके. सो चला आपण जाऊया आता पॅन्ट्रीमध्ये. I really love it guys. खूपच मस्त आहे. एकदम शांतता एकदम शांतता एकदम स्लो म्युझिक चालू आहे. आणि मस्त आहे.
जर मोबाईल आपण ठेवला तर 5% डिस्काउंट आहे. कुठे? हे बघ, जर आम्ही डिपॉझिट मोबाईल युअर फोन ठेवला. ॲट काउंटर अँड एन्जॉय 5% डिस्काउंट ऑन युअर ओ फोन. माय गॉड. बट आम्ही नाही ठेवणार आम्ही नाही की ठेवू शकत. आम सॉरी. आम्ही विल ब्लॉगिंग पीपल. करतोय. ब्लॉग ब्लॉग मला हे काढायला लागेल. आहे ना. सो गाईज व्ह्यू तर खूप छान आहे इथला, म्हणजे एकदम हरियाली आहे सगळी, पण रेट रेट एकदम 5 स्टारचे आहेत. म्हणजे वडापाव पण 180 रुपीजला आहे. 180 मध्ये 10-15 वडापाव खाऊन होते माझे, ते पण टेस्टी. थँक्यू. हा नको. बघून तर चांगलं वाटतंय, बघून पण खरंच चांगलं वाटतंय. पुण्याची लेट्स टेस्ट टेस्ट इट. नसेल. मग आता तूच टेस्ट करून सांग ती टेस्ट कशी आहे, कारण की तुला चांगलंच माहितीये की मिसळची टेस्ट कशी असते. तिने गुरुदत्त एवढं यार, प्रेमाने दिले गुरुदत्त, सो असेल ते. गुरुदत्त. तिने एवढं प्रेमाने दिले तो, सो टेस्ट तर कशी लागली तरी मला चांगली वाटेल. बाकी व्हिडिओ मध्ये मी काय बोलत नाही, पण बोलतात ना दिवस कसा खराब करायचा, ह्या पोराला चांगलंच जमतं. ह्या पोरालाच नाही, जगातल्या सगळ्या पुरुषांना हे चांगलं जमतं. तुला काय माहिती? मला माहिती आहे ना, माझ्या मैत्रिणी आहेत हो, ते आणि सांगत त्या होते पण का? ते नेहमी म्हणजे बोलत त्या असतात. तुझ्या मैत्रिणी कोण आहेत? मला माहिती आहे 3-4 जणी आहेत, त्यांची तीन नावं चार ठेव जणी का? नाहीयेत. त्या तुला सांगतात का असं आता सगळं? नवीन नवीन माझी मैत्रीण झाल्यात, नवीन ऑफिसला जॉईन ऑफिस केले, तर वाल्या. सगळ्यांचं सगळं सेमच असतं. त्यांचे बॉयफ्रेंड किंवा ज्यांचं जे मॅरिड आहेत त्यांचे नवरे. हो. इथे ह्यानी मिसळ घेतली आणि मी म्हैसूर डोसा. त्याला सांगितलं टेस्ट करायला, बघूया आता टेस्ट कशी आहे. वासावरून चांगलं वाटते. एक्सप्रेशन सगळं सांगतात गाईज. पुण्याची आणि आपल्या गावकडची जुन्नरची कुठंच टेस्ट नाही. नाही नसणारच, बट ठीक आहे, त्यांनी ट्राय केली आहे. इट्स ओके. एकदम ॲव्हरेज आहे. बाबू सगळीकडेच आपण ट्राय केली, पुण्याची टेस्ट कुठेच नसते आणि नसणार आहे. चला आता आपण खाऊन घेऊया. सो इथे मी मस्त बसली आहे, अशी सिटिंग अरेंजमेंट थोडीशी ह्यांनी करून ठेवलेली आहे. आणि इथे आजूबाजूला जे पण म्हणजे सराउंडिंगमध्ये प्लांट्स ठेवलेले आहेत, त्यांची कॉस्ट त्याच्यावरती लिहिलेले 250, 70, 100, 400, 150. जर आपल्याला ते आवडलं असेल किंवा मग आपल्याला घरी घेऊन जायचं असेल तर आपण हे घेऊन जाऊ शकतो. प्राइस बघून मला खरंच वाटलं की खूप महाग आहे, पण एवढं सगळं मेंटेन करायचं म्हटल्यावर कुठेतरी पैसा निघालाच पाहिजे ना. सो ठीक होतं, तुम्ही या, खरंच या. मला खूप म्हणजे मी सजेस्ट करेल तुम्ही या करून इथे यायला, कारण की एवढी शांतता येते, एवढं मस्त वातावरण आहे, हे नाही भेटत. खूप मोजक्या ठिकाणी भेटतं. मग ठीक आहे, तुमचा पैसा गेला तरी चालेल. थँक्यू सो मच सर. मी तेच सांग. तुम्ही पाहू शकता 20 फॉलोअर होते आधी. माझं मला भेटल्यानंतर अजून 3 वाढले. थँक्यू सो मच. थँक्यू. माझा नवरा माझा बिग फॅन आहे, असा तो बोलतो, पण तो नाहीये. नाही, मी सांगत होते की हे सराउंडिंग मध्ये किती मस्त ठेवले या लोकांनी, आणि प्राइजेस वगैरे पण लिहिले जर घेऊन रेट. हा, 3,000चं पण आहे, म्हणजे ते जरा त्यांचं टॉल येते. सो मस्त आहे, मस्त आहे. मग नक्की नक्की भेट द्या तुम्ही इथे. हे कुठे हे माझा नवरा सांगेल, कारण की मला माहिती नाही. त्यांनी बघितल्यानंतर बोला की ब्रेकफास्ट करायला आपण तिथेच जाऊया. मग यू टर्न घेऊन गाडी घेऊन इथे थांबवलं त्याने. व्लॉगिंग करते माझा नवरा, मला आश्चर्य वाटतंय, आणि ते पण त्याच्या आयफोन 13 मध्ये. लेट्स सी, लेट्स सी. समजलं ना? ढेरी बघ पहिला डायटिंग करत होता गाईज, 2 दिवसाचे नखरे होते, झालं संपलं. गेली का? गेली गेली. सो इथे आम्ही काकांकडून माहिती घेतली, ते स्टे सुद्धा करू शकतो जर कॉन्फरन्स. देवा, हे जर व्लॉगिंग आज संपतच नाहीये. जर कॉन्फरन्स कॉल वगैरे घ्यायचे, म्हणजे जर कॉन्फरन्स मीटिंग वगैरे असतील 50 लोकांची, तर ती सुद्धा इथे होईल. मस्त आहे. जर कोणाला करायची असेल तर या, विजिट द्या. सो आता आम्ही एक्झिट घेतो. कुठे आहे हे आपला मुंबई अलिबाग हायवे आहे ना, तो कर्नाळा सँच्युरीच्या इथंच आहे. मुंबईवरून येताना राईट साईडला.
पण युनिक आहे, मस्त आहे. पाणी वगैरे डेली त्यांचं हे करतात ते. याला खूप झोप येत होती म्हणून ह्याने स्टिंग घेतलंय पियायला. आणि आता सोनूचा कॉल आलाय म्हणून बोलत बसलाय. सोनूला माहितीच नव्हतं की आम्ही चाललोय. आणि मी इथे फ्रुटी घेतली आणि आमची बाईक किती मस्त अशी उभी आहे ना, कशी बसली आहे मी. आता हे पिऊया आपण. अर्धा तास टाइमपास करून आम्ही निघालो परत. खूप जास्त झोप येत होती आणि आता अजून 1.5 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे. सो लेट्स सी. होप सो हा लवकर टप्पा पार हो आणि आम्ही जाऊन झोपू. तुम्हाला माहिती नसेल गाईस, मी नाईट शिफ्ट करून आली आहे आणि मला माहिती, नाईट शिफ्ट करून आली. सकाळी मी बॅग रेडी ठेवली होती, म्हणलं चलो. किती खोटा बोलतोय. निघली ready. बॅग वगैरे काही रेडी नव्हतं. भांडी घासायची होती, भांडी लावायची होती. फक्त भरायची, तुला राहायची होती. हा, बॅग Bag काढून ready ठेवली होती. होती त्याने. बॅग काढून ठेवली. झिप वगैरे करून ठेवले की डायरेक्ट कपडे टाकवायला. मग मी ते सगळं केलं. मग ही बोलत होती की कामामध्ये हेल्प कर, पटपट पटपट आवरून सगळं. मग मी एवढा टाइमपास केला की 1-1.5 तास लावला. मग हिचं सगळं उरकलं. मग मी फक्त आंघोळ केलं, बाईक काढली. ॲज युजल. सो लेट्स गो. हेच प्रेम असतं. अशा प्रेमात तुम्ही चुकवून पण पडू नका. गोड गोड बोलून असं प्रेमात पडू नका गाईज, नाही तर फिरावं लागतं. अलिबागला घेऊन येतो नवरा, गोव्याला घेऊन जातो, जयपूरला फिरवतो. आता इंटरनॅशनल पण जाणार आहे माझ्या बड्डेला. लेट्स गो. आणि आम्ही डेस्टिनेशनवर साई किशन आहे. पोहोचलेलो आहोत. आणि आता मी तुम्हाला हॉटेल रिगार्डिंग उद्या सांगते. सो उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर YouTube चॅनल.